नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मराठी वर्गामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर ज्या गोष्टीची आपण इतके दिवस इतक्या आतुरतेने वाट बघत होतो ती अखेर आता जाहीर झाली आहे. हो, मी बोलतोय वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 2026 बद्दल. याचं अधिकृत परिपत्रक आलेलं आहे आणि आज आपण याच परिपत्रकातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे काय की तुमची नोंदणी पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झाली पाहिजे. चला सुरू करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो. आज आपण जी काही माहिती इथे बघणार आहोत ती कुठून ऐकलेली किंवा मनाने सांगितलेली नाहीये. ही सगळी माहिती थेट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच आपलं SCERT पुणे यांनी 16 एप्रिल 2026 रोजी जे परिपत्रक काढलं आहे त्यावर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा, कारण आपण थेट मूळ स्रोतातूनच माहिती घेतोय. बरं, तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, त्या सगळ्यांची उत्तरं आज इथे मिळतील याची खात्री बाळगा. आपण काय काय बघणार आहोत तर घोषणा नेमकी काय आहे, नोंदणी कोण करू शकतं, कधी करू शकतं, अर्ज कसा करायचा, फी किती आहे आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर मग एकेका प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग आपला पहिला प्रश्न की ही अधिकृत घोषणा आहे तरी काय? तर मित्रांनो, घोषणा ही आहे की SCERT पुणे यांनी आपल्या राज्यातील सर्व पात्र शिक्षकांसाठी म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. हो, अखेर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आता ही घोषणा ऐकल्यावर आपल्या मनात लगेच पुढचा प्रश्न येतो की ठीक आहे, प्रक्रिया तर सुरू झाली, पण हे प्रशिक्षण नक्की आहे कोणासाठी, म्हणजे आपण यासाठी पात्र आहोत की नाही, कोण कोण अर्ज करू शकतं. चला, याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण पुढच्या भागात मिळवूया. तर आता आपण आलोय आपल्या दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे. नोंदणी कोण करू शकतं आणि कधीपर्यंत करू शकतं? ह्या दोन गोष्टींमध्ये अजिबात गोंधळ होता कामा नये. म्हणून आपण पात्रतेचे निकष आणि नोंदणीच्या तारखा दोन्ही एकदम स्पष्टपणे समजून घेऊ. एकही गोष्ट सुटायला नको. बघा, या परिपत्रकामध्ये पात्र शिक्षकांना 4 गटांमध्ये विभागलं गेले आहेत. गट क्रमांक 1 आहे प्राथमिक शिक्षकांसाठी, म्हणजे जे 1ली ते 8वीला शिकवतात. गट क्रमांक 2 आहे माध्यमिक गटासाठी, म्हणजे 9वी आणि 10वीच्या शिक्षकांसाठी. गट क्रमांक 3 आहे उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी, जे 11वी 12वीला शिकवतात. आणि शेवटचा 4था गट आहे खास अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी. त्यामुळे अर्ज भरताना आपण नक्की कोणत्या गटात येतो हे तपासूनच अर्ज करायचा आहे. मित्रांनो, या तारखा आणि वेळा तर तुम्ही तुमच्या डायरीत किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. बघा, नोंदणी सुरू होणार आहे 20 एप्रिल 2026 सकाळी ठीक 11 वाजता आणि बंद कधी होणार तर 29 एप्रिल 2026ला संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. आणि एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, परिपत्रकात स्पष्ट सांगितलंय की मुदतवाढ अजिबात मिळणार नाही, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही. चला, आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे, जो खूप प्रॅक्टिकल आहे, की अर्ज करण्याची नेमकी पद्धत काय आहे. अनेकदा ऑनलाईन अर्ज म्हटलं की थोडी धाकधूक वाटते, पण काही काळजी करू नका, प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपण ती टप्प्याटप्प्याने समजून घेऊया, म्हणजे काहीच अडचण येणार नाही. यशस्वी नोंदणीसाठी फक्त या 5 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, www.maha.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. दुसरी आणि खूप महत्त्वाची पायरी, अर्ज भरायला सुरुवात करण्याच्या आधी तिथे एक SOP व्हिडिओ दिलेला आहे, तो न चुकता पूर्ण बघा. तिसरी पायरी, तुमची सगळी माहिती, नाव, शालार्थ ID, जन्मतारीख अगदी अचूक भरा. एक अक्षरही इकडे तिकडे होता कामा नये. चौथी पायरी, नोंदणीसाठी स्वतःचा शालार्थ ID, स्वतःचा ईमेल आणि मोबाईल नंबर वापरा. आणि 5वी, सगळ्यात शेवटची पायरी, OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करा. हा OTP टाकल्याशिवाय तुमची नोंदणी पूर्ण होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हो, एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला GRS संदर्भात किंवा या प्रक्रियेबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी आधीच काही व्हिडिओ बनवून ठेवले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंची एक प्लेलिस्ट तयार आहे. त्या प्लेलिस्टची लिंक आणि इतरही महत्त्वाच्या लिंक्स तुम्हाला या माहितीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आता येऊया आपल्या चौथ्या प्रश्नाकडे, जो पैशांशी संबंधित आहे, म्हणजे शुल्क आणि पेमेंट. या प्रशिक्षणासाठी फी किती आहे आणि ती भरायची कशी याची स्पष्ट माहिती आता आपण घेऊ. तर या प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाला 2000 रुपये म्हणजे 2000 रुपीज इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. हे शुल्क सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. हे शुल्क भरण्यासाठी तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत.
तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा अगदी UPIने सुद्धा पेमेंट करू शकता. पण एक गोष्ट इथे डोक्यात पक्की ठेवा. एकदा का तुम्ही फी भरली की ती कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. म्हणजे ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणून सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि मगच पेमेंट करा. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. यात आपण त्या सूचना बघणार आहोत ज्या पाळणं बंधनकारक आहे, कारण या सूचनांकडे जर दुर्लक्ष झालं तर आपली नोंदणी रद्दसुद्धा होऊ शकते. त्यामुळे हा भाग जरा जास्त लक्ष देऊन ऐका. सगळ्यात मोठी अट आणि सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की तुम्ही नोंदणी अर्जामध्ये जी माहिती भराल तीच अंतिम समजली जाईल. एकदा का तुम्ही अर्ज सबमिट केला की त्यात नंतर कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून सबमिट बटन दाबण्यापूर्वी सगळी माहिती, विशेषतः तुमचं नाव, जन्मतारीख आणि शालार्थ ID 2-3 वेळा तपासा. तुमची नोंदणी 2 कारणांमुळे रद्द होऊ शकते. पहिलं कारण, जर तुम्ही अर्जामध्ये काहीही चुकीची किंवा अर्धवट माहिती भरली असेल तर. आणि दुसरं, तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली नाही. या दोन्ही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. अजून एक तांत्रिक पण खूप महत्त्वाची सूचना आहे. हे जे नोंदणीचं पोर्टल आहे ते दररोज रात्री 11 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे मेंटेनन्ससाठी. त्यामुळे ह्या वेळेमध्ये अर्ज करायचा प्रयत्न करू नका. आपलं काम दिवसाच पूर्ण करून घ्या, म्हणजे उगाच तांत्रिक अडचण नको. बघा, ही माहिती तुमच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे ना, तितकीच ती आपल्या इतर हजारो शिक्षक बांधवांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे माझी एक छोटीशी विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या शिक्षक मित्रांच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि हो, आमचं काम आवडत असेल तर आपल्या मराठी वर्ग या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आमच्या बाजूनं सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा या प्रक्रियेबद्दल तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर अजिबात संकोच करू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. नोंदणीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.